श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8 श्रीराम। आता अधिभूत जे म्हणिपे तेही सांगो संक्षेपे। तरी होय आणि हारपे अभ्र जैसे तैसे असते पण आहाच नाही होई जे साच। जया ते रूपाणी ती 5 मिळोनिया। भूतांते आधी करुनी असे आणि भूत संयोगे तरी दिसे। जे योगा वगळे भ्रमशे नामरूपाधिक तया ते आधिभूत म्हणजे मग आधी दैवे पुरुष जाणीजे। जेणे प्रकृतीचे भोगीजे उपाजिले। जो चेतनेचा चक्षु जो इंद्रिय देशीचा अध्यक्षो। जो देहास्तमानी वृक्षो संकल्प विगम गानाचा। पुंडलिक वरदे हर विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु श्रींच्या दिव्य महन मंगल पावन चरण कमलाला वंदन करून त्याचप्रमाणे या संत संघामध्ये उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना श्री गुरुदेव। भाविको, ज्यावेळेस आपली ज्ञानेश्वरी माऊलींनी सुरुवात केली त्यावेळेसच माऊलींनी सांगितलं होतं ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात अमृताचा कुंभ आहे। आणि बघता बघता 7 अध्याय केव्हा संपले आपल्यालाही समजलं नाही। आणि या 7 अध्यायामध्ये अमृताचा जो कुंभ आहे, ह्या कुंभाची म्हणजे ज्ञानामृताची माऊलीने आपल्या सगळ्यांच्यावर मुक्त हस्ताने उधळण केलेले आहे। आणि आत्ता 8व्या अध्यायाची सुरुवात झालेली आहे। 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला नावच आहे अक्षर ब्रह्मयोग। तर यामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणजे अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने काय केले, अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला 7 प्रश्न विचारलेले आहेत। तर ते गेल्या आठवड्याच्या संतसंघामध्ये आपण ऐकलेलेच आहे। 3 प्रश्न जे आहेत ते सांगितलेले आहेत की ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय आणि कर्म म्हणजे काय। तर ब्रह्म म्हणजे काय माऊलीने अतिशय सुंदर याच्यात आपल्याला सांगितलेलं आहे। जे चराचर व्यापून उरतं जे तत्व, जे अविनाशी आहे, जे अक्षय आहे, जे चिरंतर आहे, जे शाश्वत आहे, जे अव्यक्त आहे, जे अविनाशी आहे, असं जे आहे ते ब्रह्म। अध्यात्म म्हणजे काय तर स्वतःमध्ये असलेला स्थिर भाव, अहम ब्रह्मास्मी, गुरुकृपेनं मी आत्मा आहे जे जाणीव होणं आणि त्यानुसार आपलं जीवन जगणं, गुरूंच्या छायेत येऊन ते जीवन जगणं म्हणजे अध्यात्म। कर्म म्हणजे काय, स्वामीजींनी सांगितलं कर्म म्हणजे कर्म म्हणजे काय तर निष्काम कर्म। इथं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला तेच सांगितले, कर्म म्हणजे उपासना, कर्म म्हणजे साधना, कर्म म्हणजे जे आपण कर्म करतो ते निष्कामतेनं केलं पाहिजे। त्या कर्माचं करते पण आपण स्वतःकडं न घेता जे कर्म केलं जातं
त्याला निष्काम कर्म, त्या कर्माला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले ते कर्म आपल्या सगळ्याकडूनच माऊलींना अपेक्षित आहे. आता याच्या सुरुवातीलाच भगवान श्रीकृष्णाने काय सांगितलं आहे, ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतायत की चिंतामणी असा उल्लेख केलेला आहे. चिंतामणी म्हणजे काय, तर मनातली चिंता, जे मनात येणारी, जे आपल्या मनात येतं ते पुरं होणारं. चिंतामणी काय, मनातली इच्छित असते ते पुरं करतो तो चिंतामणी. आता आपण त्याचा अनुभव घेतलेला आहे की भगवान श्रीकृष्ण ज्ञानेश्वर माऊली आपल्याला काय सांगतायत की अर्जुनाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न विचारायच्या अगोदरच भगवान श्रीकृष्णाचं उत्तराचं ताट तयार होतं. आपणसुद्धा प्रत्येकजण हा अनुभव घेतोच. समस्येच्या माध्यमातून कधीकधी समस्येला आपण नवीन लोक घेऊन येतो, तर त्यावेळेस त्यांना पण काही समस्या असतात, प्रश्न विचारायचे असतात, पण त्या अगोदरच माऊलींच्या प्रबोधनातून त्यांची उत्तरं तयार असतात. पण आपल्याला का कळत नाही, तर आपण अजून अर्जुन झालेलं नाही. अर्जुन आपण स्वतः झालेलो नाही, म्हणून आपल्याला कृष्ण अजून कळालेलेच नाही. आणि ते कृष्ण जर समजून घ्यायचं असेल तर आपण आर्तस्वरात प्रार्थना केली पाहिजे. आर्तस्वरात माऊलींना ज्यावेळेस आळवणार आहे, आपण अर्जुन बनण्याचा प्रयत्न करणार आहे, तेव्हाच आपल्याला भगवान श्रीकृष्ण समजणार आहे. आता जो 8वा अध्याय, ह्या अध्यायामध्ये 30 ते 46 ओळी, या ओळीमध्ये अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला 3 प्रश्न विचारलेले आहेत. ते 3 प्रश्न कोणते, तर आदिभूत म्हणजे काय, आदी दैवत म्हणजे काय आणि आदी यज्ञ म्हणजे काय. तर भगवान श्रीकृष्णाने जी उत्तरं दिलेत ते आपण थोडक्यात पाहू आणि नंतर त्याचं विश्लेषण करू. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की आदिभूत म्हणजे हे आपलं मानवी शरीर, म्हणजे पंचमहाभूतापासून पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचतत्वापासून जे झालेलं देह आहे, जो पंचतत्वाच्या संयोगाने निर्माण होतो, नावारूपाला येतो, जो आपल्या दृष्टीस पडतो आणि जो पंचतत्वामध्येच लीन होतो, त्याला आदिभूत असं म्हटलं जातं. आदिदैवत म्हणजे काय, दुसरा प्रश्न अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारलेला आहे की आदिदैवत म्हणजे काय. तर त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण सांगतायत की आदिदैवत म्हणजे जीव, अंतरात्मा. आपल्या प्रत्येकामध्ये ह्या देहामध्ये, देह म्हणजे आदिभूत, ह्या देहामध्ये असलेला जो जीव आहे, अंतरात्मा, त्याला आदिदैवत असं म्हणलेलं आहे. हा जो जीव आहे तो प्रकृतीनं, निसर्गानं निर्माण केलेल्या सगळ्या सुखाचा उपभोग घेतो. ह्या आदिभूत शरीराची मुख्य अधिष्ठाची देवता कोणते, तर ह्या शरीराची जी मुख्य देवता आहे, पंचतत्वाच्या शरीराची जी मुख्य देवता आहे ती हे आपलं आदिदैवत शरीरच आहे. हे जे शरीर आहे, हे शरीर म्हणजे हा जीव म्हणजे दुसरा परमात्माच आहे. पण अहंकाराची घोर निद्रा लागल्यामुळं आपण देहाला सत्य मानलेलं आहे आणि आपण अगदी मजेत म्हणजे आत्मतत्वाचा आपल्याला विसर पडलेला आहे, त्याला आदिदैवत असं म्हणलेलं आहे. आता भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाने 3रा प्रश्न विचारलेला आहे, पण तो प्रश्न विचारायच्या अगोदर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणताय ते आपण पाहूया. तर ज्याप्रमाणे कोणती आई आपल्या मुलाला अतिशय म्हणजे लढीवाळपणे हाक मारत असते, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाचा अर्जुन हा लाडका भक्त होता. अर्जुन हा कट्टा नामधारक होता. अर्जुन एक क्षण नामाशिवाय राहू शकत नव्हता आणि त्यामुळं भगवान श्रीकृष्णांना सुद्धा अर्जुनाचं कौतुक होतं. आणि त्यावेळेस ते हाक मारतायत, कसं म्हणतायत, हे कौंतया, हे धनुर्धरा किंवा हे गुडाकेशा. त्याचप्रमाणे इथं म्हणतायत हे पंडुकुमारा. गुडाकेश की ज्यांनी निद्रेवर ताबा मिळवलेला आहे असा तो अर्जुन, आणि गुडाकेशा म्हणलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे इथं म्हणतात हे पंडुकुमारा. तर आदी यज्ञाचं सांगताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतायत, हे पंडुकुमारा, या पंचतत्वाच्या शरीरामध्ये असलेल्या उपाधीचा लय करून जो चैतन्याची जाणीव करून देतो त्याला आदियज्ञ असं म्हणलं जातं. तर या आदियज्ञामध्ये तू काय कर, तर या आदियज्ञामध्ये तू तुझ्या अहंकाराचं हवन कर. तू पूर्ण समर्पण हो, सद्गुरूंना पूर्ण समर्पण हो, आणि मग तुला जो आनंद प्राप्त होणार आहे तो कसा असेल. तर एक दृष्टांत थोडक्यात सांगते की ज्यावेळेस दशरथ राजाने पुत्र कामेष्टी यज्ञ केला, तर त्यावेळेस अग्निदेवानं प्रसन्न होऊन दशरथा घे पायसदान म्हणून प्रसाद दिलेला आहे. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, दशरथ राजाला फळाचा प्रसाद दिला होता. आणि तो प्रसाद घेतल्यानंतर अग्निदेव प्रसन्न झाले. त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की आदियज्ञ म्हणजे तू सद्गुरूंच्या ठिकाणी तू काय कर, तर तुझ्या विकारांचं हवन कर, अहंकाराचं हवन कर. आणि त्या यज्ञामध्ये जसं माऊलीने आपल्या अमृत आणि प्रकाशन साहित्यामध्ये सांगितलं आहे, माऊली सांगतायत
तुम्ही ग्रंथ वाचा, होम करा, हवन करा, पारायण करा. ह्यानं फक्त बुद्धीची प्रगल्भता वाढेल, बुद्धीचा विकास होईल. पण आत्मिक जर उन्नती व्हायची असेल तर सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. आणि त्यावेळेसच आदियज्ञ म्हणजे काय कळणार आहे. आणि मग असं ज्यावेळेस आपण सगळ्या विकारांचं गुरूंच्या ठिकाणी हवन करणार आहोत, आदियज्ञामध्ये हवन करणार आहे, त्यावेळेस आपल्याला पण पायसदान म्हणजे प्रसाद मिळणार आहे. तो कोणता प्रसाद? तर सद्गुरूंचा कधी खाऊन न संपणारा प्रसाद, म्हणजे चित्ताची अखंड प्रसन्नता, निरंतर मिळणारी शांती. सद्गुरू ज्या स्वरूपाचा, ज्या शांतीचा, ज्या स्वरूपाचा आनंद लुटतायत, तो आनंद आपल्याला प्राप्त झाला म्हणजे सद्गुरूंचा खरोखर प्रसाद आपल्याला मिळालेला आहे. आणि तो जर तुला प्रसाद पाहायचं म्हणजे मिळवायचा असेल, म्हणजे मिळायची तुझी जर इच्छा असेल, मुक्ती मिळावी असं वाटत असेल, तर तू सद्गुरूंच्या ज्ञानयज्ञामध्ये हवन काय कर, तर तू स्वतःला समर्पित हो, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. आता त्याच्यापुढे जाऊन ज्ञानेश्वर माऊली अतिशय सोप्या भाषेत आपल्याला काय सांगतायत, आपल्याला समजलं पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली सांगतायत की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत, हे अर्जुना, आदिभूत आदिदैवत मीच आहे. पण ह्या म्हणजे आपण इतकं अहंकारात म्हणजे शरीराला सत्य मानल्यामुळं आपण त्या आदियज्ञाला म्हणजे आपल्या परमात्म्याला, अंतरात्म्याला आपण ओळखलेलं नाही. मग ते कसं ओळखायचं, त्यासाठी ज्ञानेश्वर माऊलीने एक दृष्टांत दिलेला आहे, तो आपण पाहू. ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत, उत्तम प्रकारचं सोनं असतं, त्या सोन्याचं ज्यावेळेस आपण दागिने बनवतो, त्या दागिने बनवताना त्या सोन्याला डाग लावली जाते, डागलं असं म्हणलं जातं. आणि डाग लावल्यामुळं ते जे सोनं आहे ते कमी दर्जाचं समजलं जातं. परंतु जो दागिना तयार झाला आहे तो डाग लावल्यामुळं कमी दर्जात झाला, की सोन्याला काही त्या म्हणजे सोन्याला जे उत्तम सोनं आहे ते काही कमी दर्जाचं होत नाही, फक्त डागलं असं म्हणलं जातं. पण सोनं ते सोनंच असतं. किंवा भगवान श्रीकृष्ण अर्जुन आपल्याला म्हणजे ज्ञानेश्वर माऊली सांगतायत की स्फटिकाची जी शिळा असते, त्या स्फटिकाच्या शिळेच्या खाली जर केसाची गुंडाळी ठेवली, शिळा असते तिच्या खाली जर आपण केस ठेवले, केसाची गुंडाळी ठेवली, तर वरून पाहिलं, बाजूनं पाहिलं तर ती शिळा असते ती आपल्याला भंगलेली दिसते. पण तीच केसाची गुंडाळी जर बाजूला काढली तर शिळा आपल्याला आहे तशी अखंड दिसते. म्हणजे केसाच्या संगतीनं मूळ शिळा आहे ती अखंड आहे, पण केसाच्या संगतीनं ती आपल्याला भंगल्यासारखी दिसते. किंवा एखादा मौल्यवान हिरा असतो, त्या मौल्यवान हिरावर ऐरणीचे किती जरी घाव घातले तर तो हिरा भंग पावत नाही. पण त्याच हिऱ्याला जर ढेकणाचा स्पर्श झाला तर तो हिरा भंग पावतो. त्याप्रमाणे जो अंतरात्मा आहे तो देहाच्या संगतीनं मलिन झालेला आहे. आणि ऐक्य जे आपल्यामध्ये आहे ते मूळचंच आहे, पण अहंपणा जर आपण बाजूला काढला तर जे ऐक्य आहे ते मूळचंच आहे. ह्या ऐक्याचा जो अनुभव घेतो तो आदियज्ञ मीच आहे, असं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केलेला आहे. आता भगवान श्रीकृष्ण पुढं काय सांगतायत की 46व्या ओळीत सांगतायत की ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत, हा ऐक्याचा जो अनुभव आहे हा सकल जीवाचा विसावा, हा ब्रह्मसुखाचा ठेव आहे. ब्रह्मरस गोडी जयाला लादली वासना निवाली संसाराची, असा भक्तिरस काढा आहे. पण तो कधी मिळतो तर गुरूंची कृपा झाल्याशिवाय भक्तिरस काढा आपल्याला प्राप्त होत नाही. रामकृष्ण परमहंस सांगतायत, असा जो म्हणजे ब्रह्मरस काढा आहे की असं जे ज्ञान आहे, आदियज्ञ म्हणजे आत्मज्ञानाचं एक प्रकारचं असं जे ज्ञान आहे, ऐक्याचं ज्ञान आहे, ते फक्त 2 प्रकारच्या व्यक्तींनाच होऊ शकतं. 2 व्यक्तींना नाही, 2 प्रकारच्या व्यक्तींना होऊ शकतं. त्या 2 प्रकारच्या व्यक्ती कोणत्या? तर जो अहंकारानं ताटलेला नाही, अनेक वाचन करून, जसं माऊलीने सांगितलं होतं मागं आपल्याला की ज्ञानेश्वरी वाचून ज्ञानेश्वर किती झालेत, ज्ञानेश्वरी जगणं महत्त्वाचं आहे. त्याप्रमाणे सगळीकडचं ज्ञान उसनवार घेऊन जो अगदी विद्वतेचं प्रदर्शन करत नाही, अशांना की मी कोणच नाही असा ज्याच्यामध्ये भाव आहे त्यालाही ह्या आत्मज्ञानाची प्राप्ती होते आणि ऐक्याची प्राप्ती होते. आणि दुसरा भक्त कुठला? तर जो अनेक वाचन करून तर्क वितर्क ज्ञान सगळ्याचं सार काढून जो ह्या निष्कर्षापर्यंत पोचलेला आहे की सद्गुरूशिवाय माझ्या जीवनात तरणोपाय नाही, सद्गुरू हेच माझं सर्वस्व आहे आणि सद्गुरूंच्याशिवाय सद्गुरूवाचं दुसरं दैवत नाही, हे ज्याला कळालं तो आदियज्ञाचा अधिकार आहे. आणि यासाठी आपण एक दृष्टांत बघू म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की भगवान श्रीकृष्ण, आपण अभंग पण ऐकलेलं आहे,
नको वाजवू श्री हरी मुरली, तुझ्या मुरलीने तानबुक हरली. म्हणजे मुरली म्हणून त्यांना मुरलीधर म्हणतात, बासरी वेणू. तर भगवान श्रीकृष्ण सतत मुरली वाजवायचे आणि अशी मुरली सतत भगवान श्रीकृष्णाच्या हातात आहे म्हणून राधेला आणि इतर गोपिकांना सुद्धा राग आला होता मुरलीचा. म्हणजे थोडक्यात हेवा वाटला. मग त्यावेळेस त्यांनी काय केलं की ती मुरली बासरीला विचारलं की आम्ही एवढा श्रीकृष्णाचा धावा करतो आहे, एवढी भक्ती करतो आहे, पण भगवान श्रीकृष्ण एक क्षण तुला सोडायला तयार नाही, अशी तुझ्यामध्ये काय जादू आहे. तर त्यावेळेस त्या मुरलीने सांगितलं तुम्ही मला हातात घ्या, तुम्हीच बघा. भागवतमध्ये याचा उल्लेख आहे की मुरलीने सांगितलं की तुम्ही बघा, तुम्ही मला हातात घ्या, तुम्ही मला बघा. मग त्याच राधेनं सगळ्या गोपिकेने ती मुरली घेतली, आत बाहेर पाहिलं तर सगळीकडं पोकळीच होती, काहीच नव्हतं. आणि मग ती परत दिली आणि त्याने विचारलं की मुरलीमध्ये आम्हाला काही दिसून आलं नाही. तर त्यावेळेस मग मुरलीने सांगितलं की तुम्ही जे आहात अहंकारानं आत बाहेर भरलेला आहात, जिव्हा लागली नामस्मरणी रित्या मापे गोणी भरी. आपलं मापच रितं नाही, आपलं माप भरलेलं आहे अहंकारानं. काम क्रोध मद बचर द्वेष या सगळ्यानं आपलं माप भरलं आहे आणि मी पूर्ण पोकळे रीती आहे. आणि त्यामुळं माझ्या वेणूतून जे स्वर येत आहेत ते भगवान श्रीकृष्णाचे येत आहेत. आपण एवढं भरलं की गुरूंचा बोध आपल्यात जायला जागाच नाही. आणि म्हणून माऊली म्हणतात नेहमी की सद्गुरूंच्याकडे येताना तुमची पाठी कोरी पाहिजे. ती जर पाठी कोरी असली तर त्या पाठीवर ज्ञानाचा आविष्कार होतो, पण आपली पाठी कोरी नसते. आणि हिथं यामुळेच आपल्याला जे आदिभूत असू दे, आदिदैवत असू दे किंवा आदियज्ञ आहे हे माऊली आपल्याला कायम सांगत आलेत, पण आपण ऐकून घ्यायलाच तयार नसतो. आणि त्यामुळं आपल्या जीवनाची काय होते, सार्थक होत नाही, सफलता होत नाही. आणि हे जर कळायचं असलं तर आपली पाठी रिक्त पाहिजे. माऊली नेहमी आपल्याला सांगतात की तुमच्या अंतःकरणातच एक झरा आहे, कुबड्या टाकून द्या आणि आतल्या झऱ्याला तुम्ही जागं करा. तो गुरुकृपेनं जागं होणार आहे. उष्ण ज्ञान किती दिवस म्हणजे आणणार आहे. ओरिजिनल झऱ्याची तुम्ही काय करा, जागृती करा. पण आपण तिकडं दुर्लक्ष करतो. आपल्यामध्ये अहंकार आहे. काय अहंकार आहे, मी डॉक्टर, मी वकील, मी प्रबोधनकार, त्यातल्या त्यात मी कोण, भूषण प्रबोधनकार. आम्ही आमची नावातनं खाली यायलाच तयार नाही. आमची पाठी कोरी नाही आणि त्यामुळे या पाठीवर ज्ञानाचा आविष्कार उठत नाही. म्हणून गुरूंचं ज्यावेळेस दास होणार आहे, गुरूंच्या गुरूंना शरण जाणार आहे, त्यावेळेस सद्गुरू आपल्याला कळणार आहेत. पण दोनच ओळीत मी एवढंच सांगते की गुरूंना शरण कसं गेलं पाहिजे. तर जीवीची या जीवा प्रेम, भावाची या भावा, तुम्हा विन नरेंद्रनाथा आम्हा कंठवेना. जीवनाचे सार केवळ आसार, सारासार केवळ सद्गुरू नाम. त्या हृदयीचे या हृदयी घातले, तेने जीवनाचे सार्थक झाले. येर ते वर पांगे व्यर्थ गेले. आपल्याला माहिती आहे प्रभू रामचंद्राने ज्यावेळेस रावणाचा वध केला आणि ते ज्यावेळेस अयोध्येला परत यायला लागले तर त्यावेळेस त्यांनी काय केलं, सुग्रीवाला किष्किंधा नगरीचं पद दिलं, बिभीषणाला लंकेचं पद दिलं आणि मारुतीच्या समोर होते. म्हणजे प्रभू रामचंद्रांना सुद्धा प्रश्न पडला की मारुतीला मी आता काय देऊ. म्हणजे देवाला सुद्धा प्रश्न असा पडला पाहिजे की ह्या शिष्याने मी काय देऊ. एवढी आपल्याकडून भक्ती घडली पाहिजे. आणि मग त्यावेळेस मारुतीला प्रभू रामचंद्र स्वतः म्हणाले तुला काय पाहिजे ते माग. तर त्यावेळेस मारुती एवढेच म्हणले की मला फक्त 2 पदं द्या. म्हणजे जसं बिभीषणला लंकेचं दिलं, सुग्रीवाला पद दिलं, तसं मला पण 2 पदं हवी आहेत. तर त्यावेळेस रामाने विचारलं ती पदं कोणती. त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुमच्या चरणकमलाचा एक क्षण मला विसर पडून देऊ नका, हीच माझी तुमच्या चरणी प्रार्थना आहे. आणि म्हणून आपण पण माऊलींना मागूया. काय मागायचं ते आपण अभंगातनंच बघूया. पाय तुझे रे पाय तुझे गुरुराया गुरुराया, हीच माझी देव पूजा. पाय तुझे रे पाय तुझे गुरुराया गुरुराया, हीच माझी देव पूजा. पाय तुझे पाय तुझे गुरुराया गुरुराया, हीच माझी देव पूजा. पाय तुझे गुरुराया गुरुराया, हीच माझी देव पूजा.
हीच माझी भागीरथी, हीच माझी भागीरथी, हीच माझी भागीरथी, हीच माझी भागीरथी. पाय तुझे रे पाय तुझे गुरुराया गुरुराया, हीच माझी देव पूजा. पाय तुझे पाय तुझे गुरुराया गुरुराया, हीच माझी देव पूजा. गुरुचरणाचा बिंदू हाची माझा क्षीर सिंधू, गुरुचरणाचा बिंदू हाची माझा क्षीर सिंधू, हाची माझा क्षीर सिंधू, हाची माझा क्षीर सिंधू, हाची माझा क्षीर सिंधू, हाची माझा क्षीर सिंधू. पाय तुझे रे पाय तुझे गुरुराया गुरुराया, हीच माझी देव पूजा. पाय तुझे पाय तुझे गुरुराया गुरुराया, हीच माझी देव पूजा. गुरुचरणाचे ध्यान हेची माझे संध्या स्नान, गुरुचरणाचे ध्यान हेची माझे संध्या स्नान, हेची माझे संध्या स्नान, हेची माझे संध्या स्नान, हेची माझे संध्या स्नान, हेची माझे संध्या स्नान. पाय तुझे रे पाय तुझे गुरुराया गुरुराया, हीच माझी देव पूजा. पाय तुझे पाय तुझे गुरुराया गुरुराया, हीच माझी देव पूजा. निशिदिनी शिर पायी गुरुविण दैवत नाही, निशिदिन शिर पायी गुरुविण दैवत नाही, निशिदिन शिर पायी गुरुविण दैवत नाही, निशिदिन शिर पायी गुरुविण दैवत नाही. निशिदिन शिर पायी निशिदिन शिर पायी गुरुविण दैवत नाही, निशिदिन शिर पायी गुरुविण दैवत नाही, गुरुविण दैवत नाही, गुरुविण दैवत नाही, गुरुविण दैवत नाही, गुरुविण दैवत नाही. पाय तुझे रे पाय तुझे गुरुराया गुरुराया, हीच माझी देव पूजा. पाय तुझे रे पाय तुझे गुरुराया गुरुराया, हीच माझी देव पूजा. याला आदियज्ञ असं म्हणतात. आपल्याला बऱ्याच वेळ आदियज्ञ 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 म्हणजे काय ही उत्कंठा लागली होती. ताईंनी पण सुंदर सांगितलं, निकम काकांनी सुंदर सांगितलं. पण अजून सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर जे या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे तशा प्रकारचं आचरण शिष्याच्या कृतीमध्ये असणं, याला आदियज्ञ जर म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. पाय तुझे गुरुराया, हीच माझी देवपूजा. गुरुचरणाची माती, हीच माझी भागीरथी. गुरुचरणाची जी धूळ आहे ना,
ही माझ्यासाठी भागीरथी आहे की ज्या भगीरथानं गंगेला पृथ्वीवर आणलं आणि पापाचं शालन झालं, सगर पुत्रांचं पाप धुतलं गेलं, त्या भगीरथानं त्या गंगेला आणलं म्हणून ती भागीरथी झाली. तर ही जी गंगा आहे, पापनाशक गंगा जी आहे, ही माझी गंगा म्हणजे कोण आहे तर माझ्या गुरूंच्या चरणाची धूळ. गुरुचरणाचा बिंदू म्हणजे गुरूच्या चरणाचा बिंदू म्हणजे एखादा ठसा असू दे किंवा एखादा जरा जरी कण, हाच माझा शिरसिंधू आहे. गुरुचरणाचे ध्यान हेच माझं संध्यास्नान. म्हणजे जे पुरोहित लोक असतात, ब्राह्मण लोक असतात, ज्यांनी गायत्री मंत्राची दीक्षा घेतलेली आहे, त्यांनी त्रिसंध्या करावी. म्हणजे काय तर सकाळी सूर्याला अर्घ्य द्यायचं असतं, मध्यान्हकाळी सूर्याला अर्घ्य द्यायचं असतं आणि संध्याकाळी तिन्ही सांजाच्या अगोदर सूर्य मावळण्यापूर्वी संध्या करायची असते, मग सूर्याला अर्घ्य द्यायचं असतं. तो एक विधी आहे, त्रिकाळ, तिन्ही वेळ तो न चुकता करायचा आहे. तसं गुरुचरणाचं ध्यान जे आहे हे सगळ्या प्रहरामध्ये मला आलं पाहिजे, माझ्यामध्ये असलं पाहिजे, रात्रंदिवस. मग ती सकाळ असू दे, दुपार असू दे, संध्याकाळ असू दे, रात्र असू दे, मध्यान्ह असू दे, पहाट असू दे, सतत माझ्यामध्ये गुरूंचं ध्यान असलं पाहिजे. निशिदिन शिरपायी म्हणजे निश म्हणजे रात्र आणि दिवस. हे जे शिर आहे, हे जे मस्तक आहे, हे फक्त आणि फक्त गुरूंच्या चरणावर झुकलेलं आहे. असा ज्याला ध्यास लागलेला आहे त्याला आदियज्ञ असं म्हणायचं. हे अर्जुना, याला आदियज्ञ असं म्हणूया. आदिदैवत की ज्या पंचमहाभूतांमुळे आणि 3 गुणांमुळे हे शरीर प्राप्त होतं. आणि या शरीरामुळे माया जन्म घेते. या मायेमुळे या शरीरालाच आपण आपलं म्हणतो. कधी प्रश्न विचारला हा हात कुणाचा, तर लगेच आपण म्हणतो माझा. माझा म्हणणारा जो आहे ना त्याला आपण विसरतो आणि शरीरालाच आपण आपलं म्हणतो. मागे 2-3 संत संघापूर्वी सांगितलं होतं बघा की जे ह्या शरीराकडे बघतील त्यांना वाटणारच आहे की हे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज पूर्वी कधी होते आणि पुढे कसे असणार आहेत. का तर शरीराकडे बघून आपली ही प्रतिक्रिया असते. ज्ञानी विद्वान पंडित 8 ठिकाणी वाकडा झालेल्या अष्टवक्राकडे बघून फिदी असले होते. कारण जे आम्हाला ब्रह्मज्ञानी पंडितांना उत्तर देता येत नाही जनक राजाचं, तर हा काय देणार उत्तर. आपल्या सर्वांच्या दुर्दैवानं या मायेनं या शरीरात प्रमुख मानलेलं आहे. परंतु भगवान कृष्णाला अर्जुनाला सांगायचं आहे की जे आदिदैवत आहे त्या आदिदैवताला आपण विसरलोय. त्या आदिदैवत म्हणजे आपल्या अंतरंगामध्ये असणारा अंतरात्मा. त्याचं ज्ञान ज्यावेळी होतं त्या मन प्रवृत्तीकडून आपोआप निवृत्तीकडे वळलेलं असतं. अर्जुनाचा शेवटचा प्रश्न आहे की आदिभूत म्हणजे काय. म्हणजे आदिदेवता म्हणजे काय सांगितलं. आदिदेवता म्हणजे अंतरात्मा. आदियज्ञ म्हणजे काय की जो रात्रंदिवस त्या स्वरूपाशी संलग्न आहे तो म्हणजे आदियज्ञ. देवता म्हणजे काय तर या शरीराला
मंदिर समजून या मंदिरातला जो देव आहे ज्याचं नाव अंतरात्मा, ती म्हणजे आदिदेवता. आणि पंच आदिभूत म्हणजे काय, तर ज्यावेळी परमात्माला स्फुरण निर्माण झालं, म्हणजे एक चैतन्य निर्माण झालं जिचं नाव सरस्वती असं ठेवलेलं आहे. या दोघांपासून, या दोन गोष्टींपासून पंचमहाभूतांची निर्मिती झाली. आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू आणि पाणी. ही सगळ्यात अगोदरची आहे आणि त्यानंतर ही सगळी सृष्टी आहे. मग वनस्पती असतील, पशु असतील, पक्षी असतील, प्राणी असतील, हे सगळे त्यानंतरचे आहेत. या सर्वांना निर्माण करणारी जी भूतं आहेत, म्हणजे इथे भूत म्हणजे वेताळ समजू नका, झोटिंग समजू नका, किंवा आणखीन दुसरी कुठली तरी घाणेरडी शक्ती समजू नका. इथे भूत याचा अर्थ असा आहे की आप, तेज, वायू, जल आणि आकाश, म्हणजे पंचमहाभूत. ही जी पंचमहाभूतं आहेत याला भगवान कृष्णाने आदिभूत असं म्हटलं आहे, कारण या भूतांपासून सृष्टीची निर्मिती. अशा प्रकारे भगवान कृष्णानं अर्जुनाला त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. अजूनसुद्धा भगवान कृष्ण आईच्या मायेनं, आपुलकीनं, जिव्हाळ्यानं, प्रेमानं अर्जुनाला समजावणार आहेत. ते काय समजावतात ते पुढच्या संत संघामध्ये आपण ऐकायचं आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ